डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीम शक्ती सामाजिक संघटनेचा, भीम शक्ती सामाजिक संघटनेचा, कबीरनगर येथे सामाजिक सभागृह, कबीरनगर येथे सामाजिक सभागृह होत कसे नाही, होत कसे नाही, होत कसे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सभागृहासाठी आलेलो आहोत आम्ही। आमच्या इथे ते स्वच्छतागृह पडीत पडलेलं आहे, तर आमची मागणी आहे की आम्हाला तिथे सभागृह बांधून देण्यात यावे, की तिथे कोणाचे बी लग्न होऊ शकते किंवा कार्यक्रम कोणते बी राबवण्यात येईल, कसे शिबिर वगैरे, आणि सगळ्या जातींसाठी ते नाही। वार्ड क्रमांक 102 कबीरनगर उस्मानपुरा, यहाँ पर महानगर पालिका का सार्वजनिक शौचालय था, जो कि भारत सरकार ने महात्मा गांधी स्वच्छता अभियान अंतर्गत घर घर में अभी शौचालय निर्माण किया है। इसलिए सदर वो शौचालय का कोई भी वापर नहीं कर रहा था। वहाँ पर गुंड जो लोग हैं, जो पुकार बच्चे, वहाँ बैठ के लेडीज की, बच्चियों की छेड़खानी करना, ये सब बात हमारे नज़र में आने के बाद में हमने मानव प्रशासन को एक निवेदन दिए कि ये शौचालय आप यहाँ पर मत रखो, ये तोड़ डालो। महानगर पालिका ने गए 2-4 महीने पहले वो शौचालय पूरा जमींदोस्त किए। उसके बाद में हमारी ऐसी मांग है कि वहाँ जो रहने वाला जो गरीब तबके का लोग है, जो मोल मजूरी करता है, हाथ के ऊपर जिसका पेट है, उनके जो उनके घर में जो फंक्शन होते हैं, छोटे मोटे बर्थडे हो, शक्करपुड़ा हो या शादी हो, उनको वैसा सभागृह वहाँ पर नहीं है। ये शौचालय की जगह पे वहाँ पर सामाजिक सभागृह बने, ताकि हर जात धर्म कौम के आदमी को उसका फायदा मिले। यही मांग लेके आज महानगर पालिका के ऊपर हम ये धरना आंदोलन दे रहे हैं। हम मनपा प्रशासन को, मनपा आयुक्त को चेतावनी देते हैं कि अगर आप वो जगह पे अगर सार्वजनिक सभागृह जल्दी से जल्दी नहीं बनाए तो हम इसके उग्र स्वरूप का आंदोलन जगह पे भीम शक्ति के माध्यम से जारी करेंगे। आम्ही ऍक्च्युली संयुक्त कबीरनगर मध्ये जे 2023 पासून जे मनपा आयुक्ताला जे स्वच्छतागृह आहे ते वारंवार धरणे आंदोलन करून पण त्यांना सांगितलं आहे की बाबा तिथे नशेखोर लोक आहे, जे माय बहिणीची छेड करतात, ते बंद करून तिथे सर्वांसाठी चांगलं सुंदर असं स्वच्छतागृह निर्माण करून सभागृह जेणेकरून सर्वांच वर्गासाठी लग्न असेल, वाढदिवस असेल, काही बी जे फंक्शन असेल, ती सुविधा पण पुरवल्या जाईल आणि त्या स्वच्छ सभागृहाचं काम पण नीट होईल आणि त्या हिऱ्याला नावलौकिक पण ह्यासाठी आम्ही भीम शक्तीच्या वतीने नेते चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत। आता पण तुमचं ऐकलं गेलं नाही, आम्ही जर आम्ही पण पुन्हा ऐकलं नाही, यावेळेस पण आमचं ऐकलं नाही निवेदन देऊन, पण तरी आम्ही पुढच्या वेळेस आम्ही मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करणार आहोत। संजय सातपुते, मराठवाडा उपाध्यक्ष।